तर उद्या माळेगाव साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। बारामतीतील प्रशासकीय भवनामध्ये सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळते। अजित पवार आणि चंद्रराव तावरेंमध्ये या निवडणुकीमध्ये खरी लढत असणार आहे। माळेगाव सहकारी साखर कारखाना मतमोजणी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। बारामतीतील प्रशासकीय भवनात मतमोजणी होणार आहे। एकूण 34 टेबलांवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। एकूण 2 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडेल। प्रत्येक टेबलवर 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। एकूण 90 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे। माळेगाव सहकारी साखर कारखाना मतमोजणी संचालकांसाठी एकूण जागा 21, सर्वसाधारण गटासाठी 15 जागा, ब वर्ग गटासाठी 1 जागा, महिला प्रतिनिधींसाठी 2 जागा, अनुसूचित जातीसाठी 1, इतर मागास वर्गासाठी 1 आणि भटक्या विमुक्त आणि विशेष मागास वर्गासाठी 1 जागा। माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी एकूण मतदार आहेत 19,750 आणि यावेळी 17,351 मतदारांनी मतदान केलंय।